भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर नेत्यांकडून वक्तव्यांचा चेकमेट देखील दिला जातोय। पाहूयात एक रिपोर्ट। आज जे चित्र तुम्हाला दिसतं राज साहेबांचं किंवा उद्धव साहेबांचं, यदाकदाचित हाच प्रसंग भविष्यामध्ये उद्धव साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं। पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो। भेटीगाठींवरून पुन्हा एकदा नवनवी विधानं होऊ लागली आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे काल दोघांच्या स्वतंत्र कामानिमित्त एकाच हॉटेलमध्ये भेटले। या भेटीवर कुणाच्या तरी पोटात गोळा येईल म्हणून आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना टोला लगावलाय। त्यावरून भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी केलंय। आज जे चित्र तुम्हाला दिसतं राज साहेबांचं किंवा उद्धव साहेबांचं, यदाकदाचित हाच प्रसंग भविष्यामध्ये उद्धव साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं। पण त्याच्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल। अपेक्षित आहे सर? काय सांगते, राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो। मला असं वाटतं संत असलेले प्रताप सरनाईक ज्यांची ईडीची इन्क्वायरी असताना सत्तेसाठी ज्यांनी गद्दारी केली त्यांनी संधी साधूपणावर बोलू नये, एवढं सांगता येईल। दुसरीकडे महाराष्ट्रासाठी आताही राज ठाकरेंना फोन करू शकतो, आम्ही एकमेकांशी बोललो तर इतरांना अडचण काय असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर केलंय। थेट चर्चा केली, काय अडचण काय कोणाला? काहीच अडचण नाही, हा प्रश्न विचारला जातो। हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो। म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, आम्ही चोरून मारून भेटणाऱ्यातले नाहीयेत। मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही, भेटायचं तर उघड भेटू, काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी। त्यावर प्रतिक्रियाचा विषय येत नाही, कारण की दोन बंधू आहेत, ते दोन बंधू कधी एकमेकांसोबत बोलू शकतात, बोलतही असतील मला माहिती नाही। तर मला असं वाटतं की त्यांची मुलाखत मी अजून आज काही पाहिली नाही, कारण मी सकाळपासून माझी मळ्यावर चालू आहे, पण गेल्यानंतर मी ती निश्चितपणे वाचली, ती नक्की चांगली असेल आणि त्यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत। नाही, पण राज ठाकरे अजून काय बोलत नाही। उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा हातात घेऊन बाबा मला भीक दे, माझ्यासोबत ये, हे एकमेकांकडून त्याचा चाललंय ना, आणि याचा आनंद आहे। मुळात गेल्या 5 वर्षात इतकी समीकरणं घडून झाल्यावर महाराष्ट्रात अजून काय नवीन घडायचं राहिलंय हा प्रश्न आहे। पण गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यानंतर पुन्हा एकाच हॉटेलात आदित्य ठाकरेंसोबत झालेल्या फडणवीसांच्या औपचारिक भेटीनं विविध चर्चा होत आहेत। त्यामुळे शिंदेच्या नेत्यांकडूनही पुन्हा उद्धव ठाकरे आणि शिंदेही एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे। सरनाईक साहेबांचं ते मत आहे आणि या 5 वर्षात जे राजकारण झालं त्या राजकारणानंतर कोणालाही वाटू शकतं की आता कोणी कोणाही सोबत येऊ शकतं, कारण काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणं म्हणजे दूध में थोडा दही आहे अशासारखी ती घटना आहे। आणि म्हणून सामान्यपणे कोणालाही वाटतं हे एकत्र येऊ शकतं, तर जगात कोणी एकत्र येऊ शकतं। बुद्धी गाढ असती अशीच माणसं म्हणतात, फरक कळतो का जरा तरी? त्यामुळे न बोललेलं बरं, हे असेच प्रतापीच लोक आहेत, त्यांच्या विद्वत्तेचा प्रताप आहे। गद्दारी पाठी सुराख उपसणं आणि तप याच्यात फरक आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।